यामध्ये प्रतिवादी मी फक्त असताना स्टेटला केलेला आहे आणि कोर्टाकडे आम्ही न्याय मागण्यासाठी आलेलो. कस्टोडियल डेथमध्ये खरंच आता ज्युडिशरीने विचार करणं गरजेचं आहे. बरेच त्रुटी आहेत तपासाबाबतीत. ते 4 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये 876 केसेस झालेले आहेत, पण त्याच्यापैकी कन्व्हिक्शन फारच कमी झालेलं आहे. याचं कारण की पुढे काय करायचं हीच नाही आहे. तो कायदा आम्ही सेटल करून घेऊ असं आम्हाला वाटतंय. तुम्ही प्रतिवादीच या ठिकाणी आरोपी आहे असं कोर्टासमोर? हो, कोर्टासमोर मी पुढच्या वेळेसही मांडणार आहे. किंवा प्रतिवादी म्हणण्यापेक्षा सरकारच आरोपी आहे, तेव्हा सरकारकडून अपेक्षा कोर्टाने धरणं किंवा पिटिशनरने धरणं योग्य नाही. तेव्हा याला असणारं एक मस्टरी असणं गरजेचं आहे की जे आम्ही पुढच्या वेळेस कोर्टासमोर ती मांडू. तुम्ही मुख्यमंत्र्यांना किंवा राज्य सरकारला पत्र लिहिलं त्या संदर्भात, कस्टडियल डेथ संदर्भात? माझी असताना देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली होती या संदर्भातला आणि तेव्हा मी त्यांना म्हणालो होतो की तुम्हाला कायदा जो आहे तो कायदा पूर्ण करावा लागेल आणि तो कायदा जोपर्यंत तुम्ही पूर्ण करत नाही तोपर्यंत या कस्टोडियल डेथची इन्क्वायरी होणार नाही अशी परिस्थिती. तुम्ही एक मुद्दा मांडला त्या ठिकाणी, कस्टोडियल डेथचा रिपोर्ट हा चीफ जस्टिसला दिला गेला पाहिजे होता. हो, याचं कारण चीफ सेक्रेटरीला दिला गेला. ही मोठी चूक आहे सरकारची नाही. मला वाटतं मॅजिस्ट्रेट जे गाईडलाईन नसल्यामुळे चूक कोणाची हे सांगताच येत नाही. त्याच्यामुळे असणारा मॅजिस्ट्रेटने असणारा जे आहे तो रिपोर्ट जो आहे तो रिपोर्ट त्यांनी चीफ सेक्रेटरीकडे पाठवला. तो चीफ जस्टिसकडे जायला पाहिजे. तो हायकोर्टाच्या चीफ जस्टिसकडे गेला पाहिजे किंवा सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिसकडे गेला पाहिजे, म्हणजे त्याला डायरेक्शन्स येतील. मग हे डायरेक्शन तुमच्या केसमध्ये रेज होते. आता आमच्या रेस फायनल होईल त्याच्यावरती सगळे. या सगळ्या